वीर निम्मी आज काय बनवू? तर आज बनवणार आहे आपण गाजरचा हलवा. तर मी एकदम सिंपल पद्धतीने बनवणार आहे. यामध्ये फक्त मी कढईमध्ये तूप घेतलं आहे. तूप 2-3 चम्मच घ्यायचं आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहे इथं गाजर जो किसून घेतला होता मी. तर याला छान असं शिजू द्यायचं आहे आपल्याला भरपूर वेळ. यामध्ये मी दूध पावडर, दूध, खवा कशाचाही उपयोग करणार नाही आहे. आणि हा माझा फेवरेट हलवा आहे. तर मला हलवा गाजरचा हा एकदम सिंपल पद्धतीने आवडतो आणि हा हलवा त्यांच्यासाठी आहे जे दुधाचे पदार्थ खात नाही. तर आपल्याला हा हलवा फक्त तुपामध्ये शिजवायचा आहे. तूप याच्यामध्ये थोडा जास्त टाकला तरी चालेल, चांगला टेस्ट येतो. तर इथे खूप वेळ आपल्याला शिजू द्यायचा आहे फक्त तुपामध्ये आणि एकदम सॉफ्ट होऊ द्यायचा आहे. एकदम कमी झालेला आहे, तुम्ही बघू शकता आता. त्यानंतर आपल्याला असं 2-3 वेळा याला मध्ये अधे फिरवून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे साखर. तर तुम्ही आपल्या आवडीनुसार जेवढं तुम्ही गोड खाता त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी ते 4-5 चम्मच साखर टाकून घेतली होती. तर यानंतर आपल्याला ह्या साखरेला पाणी सुटलं आहे, तुम्ही बघू शकता आता. आणि त्यामध्ये साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला हलवा चांगला एक 15 ते 20 मिनटं छान याला शिजू द्यायचं आहे. अजून त्याला इतका छान असा ब्राऊन कलर येतो. त्यानंतर आपण टाकणार आहे इथे ड्रायफ्रूट्स. तुम्ही तुमच्या आवडीने जे पण ड्रायफ्रूट्स आवडतात ते टाकू शकता. मी इथे फक्त काजू, बदाम आणि किसमिस ॲड केलेले आहे. मी एकदम सिंपल बनवलेलं आहे आणि मला सिंपल हा हलवा खूप आवडतो. तर आपला हा हलवा रेडी आहे आणि मी यावर टाकत आहे पिस्ताचे थोडे काप जे गार्निश केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हा हलवा आमच्या घरी सगळ्यांचा फेवरेट आहे. वीर, निमी आणि माझा तर खूप फेवरेट आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. आणि यामध्ये जो गाजरचा रिअल टेस्ट आहे ना तो येतो, त्यामुळे अजून छान वाटतात. आणि तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही दुधाचा, खव्याचा खाणं विसरून जाल. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.